तिकडे अरे कोणी मंदाताई थोरापे यांचं स्वागत लताताई पुंजरे करतील अशी मी त्यांना विनंती करते. सिद्धार्थ वाणी दिनाची वेळ खास रंगत ठेवू कार्यक्रमात मी आमंत्रित करते अनिता देशपांडे ताईंना प्रास्ताविक सादर करण्यास. आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतील अनिता ताई देशपांडे. रणरागिणी संघर्षाचे बळ देणाऱ्या राणी लक्ष्मीबाई, बाबासाहेबांना घडवणाऱ्या माता रमाई, माता भीमाई यांना मी वंदन करते. मातृत्व, नेतृत्व तसेच कर्तृत्वाने मानवतेची ज्योत पेटती ठेवणाऱ्या सर्व महिलांना या जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. माझ्या आयुष्यात समस्त स्त्रीवर्गाला माझे आयुष्य प्रेमाने फुलवून मायाची व सुरक्षिततेची मांडवण घालून माझे आयुष्य सुंदर बनवल्याबद्दल शतशत नमन. भारतीय बौद्ध महासभा संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, द्वितीय अध्यक्ष सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांना सुद्धा नमन करते. तसेच मीराताई आंबेडकर यांना सुद्धा नमन करते. भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष आदरणीय भीमरावसाहेब आंबेडकर यांना त्यांच्या कार्याला नमन करते. डॉक्टर भंतेजी मंगल यांना मी सेवा वंदन करते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमिलाताई बागडे यांना मी जय भीम. आदरणीय रमाताई गोटवाले मॅडम यांना जय भीम. या गोटवाले सर यांना जय भीम. प्रोफेसर डॉक्टर मुकुंद मेश्राम सर यांना जय भीम. शिल्पा नागदेवताई यांना माझा जय भीम. दीपक पंचोड सर यांना माझा जय भीम. उपस्थित असलेल्या उपासका यांना माझा जय भीम. 8 मार्च 1908 रोजी न्यूयॉर्क येथे कपड्याच्या कारखान्यात काम करत असलेल्या महिलांनी जास्त काम व मजुरी कमी या कारणामुळे लढा उभारला. त्यांनी संघटित होऊन स्वतःचा अधिकार राखण्यासाठी केलेला संघर्ष हा जगाच्या इतिहासातील पहिला संघर्ष मानला जातो. 26 ऑगस्ट 1910 मध्ये जर्मनीतील सोशल डेमोक्रॅटिक पक्षाच्या महिला कार्यकर्त्याच्या नेत्या क्लारा झेटकिन यांनी कुबेंडे येथे झालेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय कामगार महिला परिषदेत आंतरराष्ट्रीय महिला दिनाची कल्पना मांडली. या प्रस्तावाला 17 देशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 100हून अधिक महिलांनी एकमताने पाठिंबा दिला. आंतरराष्ट्रीय महिला दिन महिलांच्या आर्थिक, राजकीय आणि सामाजिक कामगिरीचा उत्सव साजरा करतो. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा पहिला उत्सव 1911 मध्ये झाला. आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून घोषित केला. त्यानंतर समाजवादी चळवळ आणि कम्युनिस्ट देशांनी त्याच दिवशी हा दिवस साजरा केला. यानंतर युरोप, अमेरिका वगैरे देशात सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा घडल्या गेल्या. त्याचा परिणाम म्हणून 1918 मध्ये इंग्लंडमध्ये व 1919 मध्ये अमेरिकेच्या या मागण्यांना यश मिळाले. संयुक्त राष्ट्रसंघाने 1975 मध्ये या दिवसाची घोषणा मान्यता दिली. त्यामुळे याचे जागतिक महत्त्व आणखी दृढ झाले. महिलांच्या प्रति सन्मान, आदर आणि प्रेम व्यक्त करण्याच्या उद्देशाने जागतिक आज ही समाजात मुलींना जन्म देताना विचार केला जातो, मुलींचा तिरस्कार केला जातो, महिलांचा अपमान केला जातो. असा अत्याचार करणाऱ्याने हे लक्षात ठेवले पाहिजे की ती महिला कुणाची तरी आई, बहीण किंवा मुलगी आहे. आपल्या भारत देशामध्ये अनेक महिलांनी विविध क्षेत्रामध्ये आपले नाव कमावलेले आहेत. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी, भारताच्या पहिल्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, भारताच्या पहिल्या पोलीस अधिकारी IPS किरण बेदी, भारतरत्न डॉक्टर लता मंगेशकर,
केंद्रापासून ते देशातील राष्ट्रपती कर्तृत्व आणि सामर्थ्याची ओढून घेणारी झालं. स्त्री शक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर. स्त्री शक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर. आपल्याला आज लाभलेले प्रमुख पाहुणे गोडबोले काही आपल्याला आपल्याला लाभलेले आदरणीय प्राध्यापक डॉक्टर मुकुंद मेश्रामजी सर आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करते. जगतवंदे जगद्गुरु महाकरुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध स्वतंत्र भारताच्या समग्र क्रांतीचे सरनायक सरसेनापती ज्याला तुम्ही म्हणता ते आपले बाप बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा अर्थात महिला दिन अत्यंत महत्वाचा दिन आहे. आणि या महिला दिनाच्या निमित्ताने इथे जितक्या महिला उपस्थित आहेत स्टेजवर आणि तिकडे या सर्व महिलांना महिला दिनाच्या माझ्याकडून कोटी कोटी शुभेच्छा. आदरणीय मंत्रीजी इतक्या महिला पाहून हर्ष झालेला आहे. खरं म्हणजे विजय मेश्रामचं नाव त्याच्या बापांनी विजय ठेवलं हे खरंच आहे. कारण जो जो कार्यक्रम इथे घेतो त्या कार्यक्रमाचा विजय होतो त्याला दिसतो आणि कार्यक्रम चांगला होतो तर त्यांच्या मिसेसचं नाव आता कार्यक्रम सुद्धा म्हणजे चांगला कोणताही कार्यक्रम चांगला करण्यामध्ये सुनाचाही हातभार तितकाच आहे. आणि म्हणून पहिल्यांदा या दोघांचे धन्यवाद मानले पाहिजे. सोबतच म्हणजे पहिल्यांदा पुरणपोळ्या खाल्ल्यानंतर मग कोणी मटणचं जेवण वगैरे करत नाही. आता मटणचं नाव घेतलं वाईट पडू नका असं होते का नाही. पुरणपोळी सुगम संगीत त्यानंतर आता मी काय द्यावं महिला दिन काय झाला. महिला दिन एकाएकी झाला आधी काय जुलमी लोक शोषण करते लोक सामान्य जनतेला मनवर करत होते थंडे काय करत होते पण त्या सर्व बलिदान करणाऱ्या क्रांतिकारकांचे फडकले झेंडे आणि म्हणून संचालन करतात शेंडे आणि प्रस्तावना केली कोणी देशपांडे. किती जणांचे हातभार लागले तेव्हापासून बोलायला एका दिवसात होत नाही. कोणतीच क्रांती एका दिवसामध्ये होत नाही. आणि याचा उगम कुठे आहे मग बोलता बोलता बोलतो आमच्या आंबेडकरवादामध्ये आमच्या बुद्ध धर्मामध्ये स्पेशल स्त्रीवाद पुरुषवाद असं नाही सरळ समजावाद आहे. पुरुषांना नररत्न म्हणतो काय अपेक्षा असते. मी आज सकाळपासून विचार काल मी पत्रिकेवर नाव पाहिलं व्हॉट्सअपमध्ये आणि वाटलं आपल्याला काहीतरी बोलावं लागेल. मी कालपासून पाहत सगळे डिटेल. अर्थात कॉलेजमध्ये जितके दिवस शिकवलं तितके दिवस स्त्रीवाद आणि स्त्री चळवळ शिकवलेले आहे. याचा उगम कुठे झाला असेल याचा शोध घेत राहिलो. मला पहिल्यांदा दिसला प्लेटो. पहिला विचारवंत कोणता कोणतेही कोणी शिकते तेव्हा पहिला विचारवंत असतो प्लेटो. त्याचा जन्म केव्हा झाला इसवी सन पूर्व. कारण त्याने साम्यवाद पाडलेला आहे आणि तो भारतामध्ये आला होता. म्हणजे आता भारतामध्ये बहुमत झालेला आहे एकदम प्रभाव आलेला आहे. म्हणजे कोणाचं घेऊन गेला अरे आमची सिंदुरी घेऊन गेलेला आहे. ते पाश्चिमात्य विचारवंत आम्हाला काय सांगतील ते आमचं आहे. काय याच्या त्याच्या दुसऱ्या गोष्टी घेण्याची गरज नाही. ही गोष्ट बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानिक त्याला सांगितलं होतं. मी माझे विचार माझ्या गुरुकडून घेतलेले आहेत आणि म्हणून मला असं वाटतं हा महिला दिन कुठून जर आला असेल तर तो बुद्ध धर्म तुम्ही आपले गुरु नसा. सुजाता जर नसती
करून गेली ते घेऊन गेली. यशोधरा जर नसती तर मुद्दा छेड कोर्टात केस टाकली असती. आता जसे टाकतात तशा बापाने फसवी मुलांनी फसवी नाही म्हणाले असते का? पण तिच्या डोक्यात होतं का तिच्या तसं म्हणून तुम्ही अवश्य जगाचं कल्याण करणारे तत्वज्ञ शोधा. मिल पर्यंत आलेल्या मिलचा जन्म 1806चा, मेला केव्हा 1893 मध्ये. मार्क्सचा जन्म 1818चा, मेला केव्हा 1883 मध्ये. मार्क्सनी साम्यवाद मांडला. आणि मग हे सगळ्या क्रांत्या आहेत तेव्हापर्यंत. कोणत्या क्रांत्या झाल्या? काही अभ्यासाचंही असलं पाहिजे. काही पोळी बाईची अरे 3 बाया एकाच वेळेस पंतप्रधान. भारतामध्ये इंदिरा गांधी तिला मुलगी बनायची, तुमची गुडिया बनायची. ती पोरगी एवढं थंड करून टाकलं सगळ्यांना. संख्येमध्ये भंडारा नायके. तिसरी इंग्लंडमध्ये मार्गारेट थॅचर. 3 बाया एकाच वेळेस पंतप्रधान बनलेल्या आहेत. कशा बनल्या? इंग्लंडमध्ये क्रांती झाली क्षमता. 1776 मध्ये फ्रान्समध्ये राज्यक्रांती झाली आणि 1789 मध्ये अमेरिकेमध्ये क्रांती झाली. दुर्दैव असं आहे अमेरिकेचं, आपण सगळे अमेरिकेच्या प्रभावात आहोत. क्रांती अमेरिकेची किती क्रांती झाली.